ही मतदान प्रक्रिया होते यावर आपलं लक्ष असेलच। यानंतर जाऊयात बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांच्याकडून मतदानापूर्वी पूजा करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामध्ये महायुतीकडून जाधव हे उमेदवार आहेत आणि मतदानापूर्वी कुटुंबांनी त्यांचं औक्षण सुद्धा केलेले आणि साम टीव्हीवर आपण याचीच एक्सक्लुझिव्ह झलक सुद्धा पाहतोय। मतदानाला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या देवघरामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेतलं, देवाचे आशीर्वाद सुद्धा घेतले आणि विजयाचं साकडं देवाकडे घातल्याचं पाहायला मिळतंय। आणि यावेळी सपत्नीक ते देवाचं दर्शन घेत असल्याचं सुद्धा आपण पाहतोय। सध्या थेट साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही दृश्य आहेत। बुलढाण्यातून प्रतापराव जाधव हे महायुतीचे उमेदवार आहेत। शिंदे गटाकडून खरं तर ते निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि आता मतदानाला जाण्यापूर्वी त्यांच्या घरातील थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। तर साम टीव्हीवर आपण ही थेट दृश्य पाहतोय। बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांच्या घरातील बुलढाण्यातून त्यांची प्रतिष्ठा अत्यंत पणाला लागलेली आहे आणि मतदानाला जाण्यापूर्वी आपण पाहतोय आपल्या घरातील देवाचं ते दर्शन घेत आहेत आणि त्यानंतर सहपरिवार ते मतदानासाठी अगदी थोड्याच वेळात निघणार आहेत। यावेळी अतिशय काटेकी टक्कर आहे। बुलढाण्यातली लढत ही तिरंगी लढत मानली जाते, कारण एकीकडे ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर त्यांच्या समोर उभे आहेत, तर रविकांत तुपकर अपक्ष उमेदवार सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण पाहतोय आता प्रतापराव जाधव यांचं औक्षण त्यांच्या कुटुंबियांकडून केलं जातंय। त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील मंडळी आहेत, पत्नी आहे, मुलगा आहे, सून आहे आणि नातवंड सुद्धा आहेत आणि मतदानाला जाण्यापूर्वी त्यांना कुटुंबियांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांचं औक्षण केलं जात आहे आणि साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खास त्यांच्याच घरातून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। बुलढाण्याच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं हे लक्ष आहे, कारण तिरंगी लढती आपल्याला पाहायला मिळते। रविकांत तुपकर हे सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी उतरले, त्यामुळे या लढतीकडे विशेष लक्ष असणार आहे। तर दुसरीकडे प्रतापराव जाधव हे शिंदे गटाचे महायुतीकडून आता उमेदवार असणार आहेत, त्यामुळे अत्यंत अटीतटीची आणि महत्त्वाची लढत अशी बुलढाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण आता थेट दृश्य पाहतोय बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांच्या घरातील त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचं औक्षण केलं जात आहे।